अरे तू बाळा विसरून गेला असशील सही वगैरे करून. केवढा डोक्याला ताप आहे, टेन्शन आहे याच्या. बघ स्वानंदी, मला सांग, हे कसं शक्य आहे? मी माझं लग्न मोडून विसरेन असं कसं होईल? रोहन, प्लीज मला खरं खरं सांग, रागाच्या भरात करून बसलायस का? इम्पल्सिव्हली पाठवली नोटीस आणि आता अधिराने हे केलंय म्हणून तू डिनाय करतोयस का? नाही ताई, मला माहिती अधिराचं माझ्यावर किती प्रेम आहे, ती माझ्यासाठी किती पॉझिटिव्ह आहे. ती माझ्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते याची आयडिया आहे मला. मग मी अशा छोट्याशा कारणावरून तिला कसा सोडून देईल? हे बघ ताई, प्रॉब्लेम ना आई आणि अधिरामध्ये, माझ्यात आणि अधिरामध्ये असा काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणून मी तुमच्याकडून थोडा वेळ मागत होतो का तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. डिवोर्सचा तर विचार सुद्धा नाही येणार ग माझ्या मनात. मग मी कशी नोटीस पाठवेल सांग ना? पण मग हे झालंय कसं? तेच तर कळत नाहीये. रोहन असं का वागेल याचा अंदाजच येत नाहीये. अरे समर, अंदाज काढत बसण्यापेक्षा त्यालाच विचार ना, तो असं का करतोयस? विचारत बसण्यापेक्षा आधी त्याचा कानफाट फोडलं पाहिजे. त्या दिवशी आदिराला गच्चीवरून जीव देण्याचा प्रयत्न करताना पाहिलं ना, तेव्हाच मला असं वाटलं होतं की जावं तो रोहन जिथे आहे तिथून त्याला उचलून आणावं आणि आदिराच्या समोर उभं करावं आणि म्हणावं तिला की जीव देण्यापेक्षा याला जा विचार. आणि तुला नसेल जमत ना तर मला सांग काय करायचं, फक्त मी याचं. तुला राग येतोय मला मान्य आहे, पण असं चिडून काय होणार आहे? त्यापेक्षा त्याला विचारूयात ना की त्याने हा निर्णय का घेतला. माणसं संपून नाती नसतात संपत. बरोबर आहे तुझं, मलाही असंच वाटतं. अरे मग बोल ना त्याच्याशी. स्वानंदी मॅडम गेल्यात त्याला भेटायला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना याच्यातलं काही माहिती नव्हतं. आता त्याला भेटून आल्यानंतर आपल्याला कळेल त्याचं काय म्हणणं आहे ते. पण स्वानंदी रोहनची बाजू घेणार नाही कशावरून? कारण भाऊ आहे तिचा तो. मग तू काय वेगळं करतोयस? तू पण आदिराचा भाऊ असल्यासारखाच बोलतोयस ना? आणि आनंद, स्वानंदी कशी आहे, किती खरी आहे हे तुला वेगळं सांगायला हवंय का? रोहन चुकला असेल ना तर ती आदिराची बाजू घेणार, माझी खात्री आहे. पण मुद्दा हा आहे की रोहनने हा निर्णय घेतलाच का, काही कळतच नाही मला. मलाही तेच कळत नाहीये. मला असं एकीकडे वाटतंय की हा खरंच त्याचा निर्णय आहे का दुसऱ्या कोणाचा तरी. दुसरं कोण असेल? आहे का अशी व्यक्ती जिला हे लग्न नकोय? अंशुमन? अंशूचं नाव कशाला मध्ये घेतेस? आपल्या बहिणीचा संसार त्याला कशाला मोडायचा असेल? आणि बघ, अंशुमनवरती मला जराही संशय नाही. समर, तुझ्या डोक्यात तीच व्यक्ती आहे का जी माझ्या डोक्यात आहे? कोण? अरे कोण? रोहनची आई. रोहनची आई? त्या का करतील असं? हे घटस्फोटाचे पेपर आहेत आपल्या. मी हे आधीच तयार करून घेतले होते. मी रोज देवाकडे प्रार्थना करायचो ग. देवा, परमेश्वरा, हा विचार माझ्या मनात येऊ देऊ नकोस. माझ्या बायकोला सुबुद्धी दे, ती चांगलं वागू दे. मला या घटस्फोटाच्या निर्णयापासून परावृत्त कर. पण इतक्या खालच्या थराला जाणाऱ्या बाई बरोबर मला एक दिवस सुद्धा राहायचं नाही. बघ, या पेपरवरच्या सगळ्या सह्या मी केल्या आहेत. माझ्या आहेत त्या सह्या, दुसऱ्या कोणीही केलेल्या नाही आहेत त्या. बघ. हो, काय बोलताय काय तुम्ही हे? आणि हे कधी करून घेतलंय सगळं? तुझ्या लग्नामध्ये या बाईने जो गोंधळ घातला ना, तेव्हापासूनच ही माझ्या मनातून उतरली. मला मान्य आहे, मी हिच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो, पण हिची स्वप्न, हिच्या आशा आकांक्षा अशा पगारापेक्षा जास्त होते. आणि ज्या माणसाला वास्तवाची जाणीव नसते ना, त्याच्याशी बोलणं होतच नाही ग. हिच्या बाबतीत माझं तसं झालं. मी तुझी माफी मागतो मंदा. तुझ्या कल्पनेतला श्रीमंत नवरा मी
नाही होऊ शकलो. पण मी माझ्या मुलांना मध्यमवर्गीय उत्तम संस्कार दिलेत. त्यांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिक बनवलं मी. माझी मुलं हीच माझी खरी श्रीमंती आहे. तुझे आणि माझे विचार खूप वेगळे आहेत. इतके दिवस मी फक्त माझ्या मुलांकडे बघून तुझ्या बरोबर राहत होतो. पण नंदू, ज्या दिवशी हिनं अधीराला घर सोडून जायला भाग पाडलं ना, तेव्हापासून मला हिची लाज वाटायला लागली ग. मला लाज वाटायला लागली आणि माझा संयम सुटला. मी मागे म्हणालो ना, या बाईनं जरा अधीरा आणि रोहनच्या संसारात ढवळाढवळ केली तर मी हिला घटस्फोट देईन. आणि ते फक्त बोलण्यापुरतं नव्हतं. अहो बाबा बघ ना, हे असं अहो मी हे दिवस दाखवले काय मला तू. त्यापेक्षा माझा जीव घेतला असता तर बरं झालं असतं. काय नाही केलं या माणसाच्या संसारासाठी मी. पूर्ण संसार सावरला यांचा की आता मला हे दिवस बघायला मिळतंय. आई बास, नको एवढा त्रास करून घेऊस. पाणी पी आधी. पाणी नको मला. नाही असेल तर विष आणून देस आनंदी, विष. तुम्हाला कोणाला माझी किंमतच नसेल तर मग जगून फायदा काय. बाबा तुम्ही प्लीज असं काही करू नका ना. आपण सगळी मिळून एक छान कुटुंब म्हणून राहूयात ना. बाळा, आता ते माझ्या हातामध्ये नाही. अरे आयुष्यभर हाच विचार केला मी, पण ही बाई ते होऊच देत नाही. नंदू, आता मात्र मी थकलोय. काय चाललंय आपल्या घरात? आजपर्यंत एकमेकांना इतकं घट्ट धरून राहिलो आपण, आणि बाबा घर फोडायच्या गोष्टी करतोय आपण आता. अगं हो, पण सुरुवात पण हिनच केली ना. अरे तुझ्या आईला वाटलं की आपण कसेही वागलो तरी आपल्याला बोलणारं कोणीच नाही. पण दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये स्वतःला पडावं लागतं हे कळेल आता तुझ्या आईला. एक सांगतो, रोहनचं लग्न जर मोडणार असेल ना, तर आधी हिचं लग्न मोडेल. स्वतःला काय सत्यवादी हरिश्चंद्र समजता तुम्ही? धमक्या देते मला. या डिवोर्सची धमक्या देते मला. एक साधं चांगलं घर तरी देऊ शकलात का पूर्ण कुटुंबाला तुम्ही? माझ्यासारखी बाई होती ना म्हणून तुमच्या बरोबर टिकली, तरी धमक्या देत आहेत मला. मला जे काही बोलायचं होतं ते सगळं बोलून झालेलं आहे. आता पुढे काय करायचं हे तू ठरव. बाबा एक मिनिट, काय कुठे तुम्ही आता कुठे चाललायत रात्रीचे? बसतो जरा मंदिरात जाऊन. डोक्याला शांतता हवी आहे माझ्या. अरे तू खरंच? आई रे रोहन, तू जरा ऐक रे माझं. बाबा काय